नमस्कार. सी-आय-पी न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपल्या स्वागत करीत आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांनी काय बोलले ते पहा. नमस्कार, मी पवन वाळेकर. सगळे पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो. धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल. काल रात्री काही घटना माझ्या ऑफिसच्या बाहेर घडल्या. जेव्हापासून मी BJPमध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून तर फॉर्म नॉमिनेशन ज्या दिवशी मी भरला तेव्हापासून तर काल रात्रीपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर काही गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात आहेत आणि ते आपल्या अंबरनाथचे रहिवासी नसून पुणा, सोलापूर आणि आणखीन काही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. याच्या आधी पण अंबरनाथमध्ये जे इलेक्शन लढल्यात गेलेले आहेत ते दहशत आणि गुंड प्रवृत्तीच्या जीवावरतीच इलेक्शन यांनी केलेले. जे माझे विरोधक आहेत ते काल रात्री 6 ते 7 गाड्या घेऊन माझ्या ऑफिसच्या बाहेर आले आणि त्यांनी 60 ते 70 जण ते माझ्या ऑफिसच्या बाहेर त्यांचे पोरं उभे होते. मग मी CCTVमध्ये बघितल्यावरती मी बाहेर गेलो तर मग मी त्यांच्याकडे मी गेलो. तर त्या टायमाला त्यातल्या एका पोराने शिवी दिल्यामुळं माझे पोरं त्याच्या अंगावरती गेले. तर त्यामध्ये काय झालं नाही, सोडवासोडवी झाली. पण त्यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, पण तो डाव पोलिसांनी मोडून काढला. ते खोटा गुन्हा आहे म्हणून पोलिसांनी त्यांना CCTV माझी दाखवली, म्हणून माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल नाही झाला. पण हे बाहेरचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे अंबरनाथमध्ये काय करतात याचा तपास आपले पोलिसांनी करावा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि प्रभाग क्रमांक 4 मधून मी BJPचा अधिकृत उमेदवार आहे आणि माझे विरोधक हे वारंवार ह्या गोष्टी करतात आहे आणि या आधी पण त्यांनी गुंडागर्दी आणि दहशत याच्या जीवावरती इलेक्शन लढवलेली आहे आणि इथून पुढं त्यांची दहशत आणि गुंडागर्दी ही मी संपवणार. प्रभाग क्रमांक 4 मधून मी अधिकृत BJPचा उमेदवार आहे. माझे विरोधक आजपर्यंत दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावरतीच इलेक्शन त्यांनी लढवलेली आहे आणि हा डाव मी आणि माझे सहकारी BJPचे सगळे सहकारी आम्ही मोडून काढू आणि इथून पुढे अंबरनाथमध्ये भयमुक्त इलेक्शन आणि गुंडागर्दीमुक्त इलेक्शन आम्ही करू आणि जनतेची सेवा आणि निवडणूक लढू. आपल्यावर कोणता खोटा गुन्हा दाखल करणार होते? माझ्यावरती खोटा गुन्हा असा दाखल करत होते की मी जो त्यांचा कार्यकर्ता किंवा त्यांचा जो गुंड आहे त्याला मी मारहाण केली असं म्हणून त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी जी गाड्यांची तोडफोड झाली होती त्या प्रकरणात त्यांचा काय स्वभाव होता? साहेब त्याच्याबद्दल ते व्हिडिओ पण अवेलेबल आहेत इंस्टाग्रामवरती की ते पोरं निखिल वाळेकर, राजू वाळेकर हे यांचे सोबत कंटिन्यू राहणारे पोरं आहेत आणि त्यांच्याकडे अशाच प्रकारचे पोरं असतात. त्याच बेसवरती ते लोक इलेक्शन किंवा नगरपालिकेवरती त्यांनी इतके वर्ष सत्ता गाजवलेली आहे दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावर. MH12 VN 9912 या गाड्या बाहेरच्या होत्या आणि बाकी अंबरनाथच्याच काही गाड्या होत्या. अशा 6 ते 7 गाड्या होत्या. पण ह्या बाहेरच्या गाड्यात यांचा आपल्या पोलिसांनी सखोल त्याचा तपास करावा ही माझी नम्र विनंती. या संदर्भात काही पत्रव्यवहार केला आहे का? नाही, आता इथं याच्यानंतर आमचा पक्ष आणि मी स्वतः आम्ही पत्रव्यवहार करणार आहे. पुढच्या संदर्भात आम्ही तुम्हाला टाइम टू टाइम माहिती देऊ आणि काय याच्यावरती पाऊल उचलणार.